ओम शांती. आज आहे 19/11/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला सदैव बाबांच्या आठवणीच्या फाशीवर चढून राहायचे आहे. आठवणीनेच खरे सोने बनाल. आजचा प्रश्न: कोणती शक्ती आहे जी क्रिमिनल दृष्टीला लगेच बदलून देत असते? उत्तर: ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राची शक्ती. जेव्हा आत्म्यामध्ये येते तर क्रिमिनलपणा समाप्त होऊन जातो. बाबांची श्रीमत आहे, मुलांनो, तुम्ही सर्वजण आपापसामध्ये भाऊ भाऊ आहात, भाऊ बहीण आहात. तुमची दृष्टी कधीही क्रिमिनल होऊ शकत नाही. तुम्ही सदैव बाबांच्या आठवणीमध्ये मस्त रहा. वाह माझे भाग्य वाह. आम्हाला स्वतः ईश्वर शिकवत आहे असे विचार करा, तर मस्ती येत राहील. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांप्रती आत्मिक बाबा समजावत आहे की मुले जाणत आहेत, आत्मिक पिता जे आहेत ते आत्मा आहेत, ते परफेक्ट आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही गंज लागलेला नाही. शिवबाबा म्हणतात, काय माझ्यावर गंज लागलेला आहे? बिलकुल नाही. ह्या दादांमध्ये तर पूर्णपणे गंज लागलेला होता. ह्यांच्यामध्ये बाबांनी प्रवेश केला आहे, तेव्हा तर मदत पण मिळते. मुख्य गोष्ट आहे 5 विकार. त्यामुळे तर आत्म्यावर कट चढल्यामुळे अपवित्र झाली आहे. जे पण जेवढी बाबांची आठवण करतील, गंजाची कट उतरत जाईल. बाबा म्हणतात, आता तुम्हाला ज्ञानसागराकडून ज्ञान मिळत आहे. तुमच्या बुद्धीमध्ये एम ऑब्जेक्ट आहे, असे कोणत्याही सत्संगामध्ये नाही आहे. ईश्वर सर्वव्यापी म्हणून माझी ग्लानी करत असतात. ड्रामा प्लॅन अनुसार मनुष्यांना तर हे पण माहीत नाही की हा ड्रामा आहे. ह्यामध्ये क्रिएटर डायरेक्टर पण ड्रामाच्या वशमध्ये आहे. भले सर्व शक्तिवान गायले गेले आहे, परंतु तुम्हीही जाणत आहात की सर्व शक्तिवान बाबा पण ड्रामाच्या पटरीवर चालत आहे. बाबा स्वतः येऊन मुलांना समजावून सांगत आहे, माझ्या आत्म्यामध्ये अविनाशी पाठ नोंदला गेला आहे, त्यानुसार मी शिकवत असतो. जे काही समजावून सांगतो ड्रामामध्ये नोंद आहे. बाबा म्हणतात, कल्पकल्पाच्या संगमावर येऊन मी तुम्हाला शिकवत असतो. ही पाठशाळा आहे ना. इथे तुम्हा मुलांचे चरित्र सुधरवायचे आहे. 5 विकारांना काढून टाकायचे आहे. बाबा म्हणतात, ज्या प्रकारे आत्मा त्या प्रकारे दागिने. सोन्यामध्ये मिलावट टाकल्यामुळे त्याचा भाव कमी होऊन जातो. तुमचा पण भाव उच्च स्थानावर होता. आता तुम्ही जेवढे बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तेवढी कट उतरत जाईल आणि बाबांवरचं प्रेम वाढत जाईल आणि आनंदी पण राहाल. बाबा स्पष्ट सांगत आहेत की चार्ट ठेवा. साऱ्या दिवसभरात आपण बाबांची किती आठवण केली. आठवण करता करता कट उतरता उतरता अंतमतीसो गती होऊन जाईल. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना हे सर्व विचारसागर मंथन करण्यासाठी एकांत हवा आहे. हिते तर एकांत खूप चांगला आहे, म्हणून तर मधुबनची महिमा आहे. बाबा म्हणतात, ही वेळच आहे अविनाशी बाबांकडून अविनाशी वरसा घेण्याचा. त्यासाठी मुलांना चुका नाही करायच्या आहेत. माया खूप चुका करवून घेते. मग म्हटले जाते
की त्यांच्या नशिबातच नव्हते. बाबा तर पुरुषार्थ करवून घेतात. भाग्यामध्ये किती फरक पडून जातो. कोणी पास, कोणी नापास होतात. डबल सिरताज बनण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. बाबा म्हणतात, तुम्ही किती उच्च स्तरावर पवित्र होतात, मग खाली उतरत आला आहात. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. प्रजापिता ब्रह्माची मुले तुम्ही सर्वजण बीके आहात. मग क्रिमिनल दृष्टी होऊ शकत नाही, कारण तुम्ही भाऊ बहीण आहात. ही बाबा युक्ती सांगत आहे. तुम्ही बाबा बाबा म्हणता तर भाऊ बहीण झाले आहात ना. ईश्वराप्रती बाबा शब्द उच्चारतात ना. आत्मे म्हणतात आम्ही बाबांची मुले आहोत. मग शरीरामध्ये आहोत तर भाऊ बहीण झालो आहोत. मग आमची क्रिमिनल दृष्टी का जायला हवी? तुम्ही समजावून सांगू शकता. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. प्रजापिता ब्रह्माद्वारा रचना रचली गेली, मग भाऊ बहीण झाले. आणखीन कोणता संबंध नाही. आपण सर्वजण एका बाबांची मुले आहोत. एका बाबांची मुले मग विकारात कसे जाऊ शकतील? भाऊ भाऊ पण आहोत तर भाऊ बहीण पण. बाबा समजावून सांगतात. डोळेच खूप धोका देतात. डोळे चांगली वस्तू पाहतात तर मग मन होतेच ना. जर डोळ्यांनी पाहिलंच नाही तर तृष्णा पण जागृत होणार नाही. ह्या विकारी डोळ्यांना परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बल पाहिजे. बाबा म्हणतात, रावण राज्यामध्ये सर्वांची विपरीत बुद्धी झाली आहे. आता बाबांशी प्रीत लावायची आहे. तुमचे तर वचन आहे, माझे तर एक बाबा, दुसरे कोणीही नाही. नष्ट मोहा बनायचे आहे. खूप मेहनत आहे. जसे की फाशीवर लटकल्यासारखे. शरीराला विसरून आत्म्याला जायचे आहे बाबांच्या आठवणीमध्ये. बाबांची आठवण जरुरी आहे. बाबा तर प्रत्येक मुलाची नाडी बघून त्यांचे कल्याण अर्थ प्रत्येकाला त्या अनुसार चालवत असतात. शिक्षकांना माहीत असते की प्रत्येक स्टुडंटला कसे चालवायचे आहे. मुलांना ह्यामध्ये संशय येता कामा नये. अच्छा, बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, एकांतात बसून स्वतःशी गप्पा मारायच्या आहेत. आत्म्यावर जो गंज लागलेला आहे त्याला काढण्यासाठी बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. दुसरा, कोणत्याही बाबतीत संशय नाही करायचा आहे. ईर्ष्या नाही करायची. आंतरिक खुशीमध्ये राहायचे आहे. आपली गुप्त सर्व्हिस करायची आहे. आजचं वरदान, बेगर टू प्रिन्सचा पार्ट प्रॅक्टिकलमध्ये साकार करणारे त्यागी व श्रेष्ठ भाग्यशाली भव. विस्तार, जसे की भविष्यामध्ये विश्व महाराजन दाता असतील, अशा पद्धतीने आत्तापासून दातापणाचे संस्कार इमर्ज करा. कोणाकडूनही काही सॅल्वेशन घेऊन मग सॅल्वेशन देईन असा संकल्प पण नसायला हवा. ह्यालाच म्हटले जाते बेगर टू प्रिन्स. स्वतः घेण्याच्या इच्छा असणारे नाही. ह्या अल्पकाळाच्या इच्छेपासून बेगर.
असा बेगरच संपूर्ण मूर्त आहे. जे पण बेगर टू प्रिन्सचा पाठ बजावतात त्यांना म्हटले जाते सदा त्यागी वा श्रेष्ठ भाग्यशाली. त्यागामुळे सदाकालचं भाग्य स्वतःहून बनत असते. आजचं बोधवाक्य: सदा हर्षित राहण्यासाठी साक्षीपंच्या सीटवर बसून दृष्टा बना आणि प्रत्येक खेळ बघा. सदा हर्षित राहण्यासाठी साक्षीपंच्या सीटवर बसून दृष्टा बना आणि प्रत्येक खेळ बघा. अच्छा. ओम शांती.